आरएसएस मानहानी प्रकरणाची सुनावणी संपली आहे। राहुल गांधी भिवंडी कोर्टातून निघालेत। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत। हर्षवर्धन सपकाळ राहुल गांधींचे नवे जामीनदार असल्याची माहिती आता समोर आली आहे। त्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरएसएस मानहानी प्रकरणामध्ये जी सुनावणी आज होणार होती ती आता संपलेली आहे आणि राहुल गांधी भिवंडी कोर्टातून निघालेले आहेत। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि आता राहुल गांधींचे नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ असणार आहेत। राहुल गांधींचे नवीन जामीनदार कोण असणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती आणि आता राहुल गांधींचे नवे जामीनदार असणार आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ। आता सुनावणी संपलेली आहे त्यामुळे आता या सुनावणीनंतर इतर काही स्थानिक नेत्यांशी राहुल गांधी भेटीगाठी करतात का, त्यांच्याशी चर्चा करतात का, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। तर कालच भिवंडीच्या महापौरपदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि यामध्ये काँग्रेसनं चंद्रपूरचा वचपा काढल्याची चर्चा आहे। त्यामुळे या संदर्भात आता काही राहुल गांधींच्या भेटीगाठी होतात का हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधींचे आता नवे जामीनदार असणार आहे। आरएसएस मानहानी प्रकरणासंदर्भातली सुनावणी आता संपलेली आहे आणि राहुल गांधी भिवंडी कोर्टातून निघून गेलेले आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काही वेळापूर्वीच राहुल गांधी कोर्टामध्ये पोहोचलेले होते। आता ही लगेचच सुनावणी संपलेली आहे। या सुनावणीमध्ये कायदेशीर प्रक्रिया होती ती पूर्ण केलेली आहे राहुल गांधींनी आणि हर्षवर्धन सपकाळ यांना राहुल गांधींनी नवे जामीनदार म्हणून नेमलेलं आहे। 2014 मध्ये राहुल गांधी यांनी प्रचार सभेमध्ये भाषण करत असताना आरएसएस संदर्भात वादग्रस्त विधान केलेलं होतं आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अवमान याचिकाही कोर्टात दाखल करण्यात आलेली होती आणि त्या संदर्भात राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये आलेले होते आणि आता नवे जामीनदार हर्षवर्धन सपकाळ नेमलेले गेले आहेत। गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। गोविंद, काय अधिकचे अपडेट्स आहेत, काय नेमकं सुनावणीमध्ये घडलंय? एकूणच या ठिकाणी सुनावणीच्या दरम्यान जे आहे ते राहुल गांधींनी आपले जे नवीन जामीनदार जे आहेत ते या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत त्यांना या ठिकाणी नियुक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। त्यांचे वकील या ठिकाणी बोलत आहेत की हर्षवर्धन सपकाळ जे आहेत राहुल गांधी पहिले ते जामीनदारांचं दुःखद निधन झालं। राजेश कुंटे जे आहेत ते वकील याचिकाकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। भारतामध्ये कोणी कायद्यापेक्षा मोठा नाही, कोणालाही विशेष वागणूक दिली जात नाही। त्यामुळे आज त्यांनी भिवंडी कोर्टात मध्ये येऊन परत जामीन घेतला। त्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य आलं होता की आरएसएस वरती त्यांनी माफी मागितली त्या संदर्भात आतापर्यंत कायदेशीर प्रक्रिया चालू आहे, त्यामुळे या विषयात मी काही जास्त बोलू शकणार नाही। आता आज त्यांना ज्या पद्धतीने कोर्टामध्ये ते आले होते, काय नेमकं कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला आहे, कोर्टाने नेमकं काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये? जामीन घेणं एवढाच विषय आज कोर्टामध्ये होता आणि तो जामीन आज त्यांना मिळाला। पुढील सुनावणी केव्हा पार पडणार, पुढील सुनावणी केव्हा होणार, त्याची तारीख समजेल आता दोन वकील चर्चा करून तारीख ठरवणार आहेत। साधारणतः काय तुमची प्रेयर होती? राहुल गांधी यांचे पहिलेचे जामीनदारांचं दुःखद निधन झालं, त्यामुळे त्यांना फ्रेश जामीन घेणं भारतीय कायद्याप्रमाणे आवश्यक होतं। भारताच्या कायद्यामध्ये कोणी कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही, त्यामुळे त्यांना आज कोर्टामध्ये परत जामीन घ्यावा लागला। नाही, पण तुम्ही ज्या वेळा या सगळी मानहानीचा जो खटला दाखल केलेला होता त्याच्यामध्ये काय म्हटलं होतं तुम्ही? त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती महात्मा गांधींच्या खुनाचे खोटे आरोप लावले, त्या संदर्भात मानहानीचा दावा आहे। त्यामुळे त्या कायद्याप्रमाणे त्यांना या दाव्याप्रमाणे शिक्षा होऊ शकते, नाही तर त्यांनी माफी मागणं हे आवश्यक आहे। एकूण जर आपण बघितलं तर हे जे होते ते राजेश कुंटे ज्यांनी या संदर्भातली जे या ठिकाणी भिवंडी न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता आणि राहुल गांधी यांनी 2014च्या लोकसभेच्या भिवंडी न्यायालयामध्ये आले होते। आज राहुलजींचं भिवंडी न्यायालयामध्ये आले होते। आज राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सपकाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं
आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. फ्रेश जामीन देण्याचं कारण असं की नुकतंच आपल्या सर्वांना माहिती असेल की माननीय शिवराज पाटील चाकूरकर साहेब यांचं निधन झालं आणि त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार प्रत्येक आरोपींना नवीन फ्रेश जामीन देणं बंधनकारक आहे. त्यामुळे आपले भिवंडीचे न्यायाधीश कोळसे साहेब यांनी तसा आदेश दिला की तुम्ही नवीन जामीन द्यावं आणि मग न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे व भारतीय नागरिक सुरक्षा संहितेप्रमाणे आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे. सदरचं प्रकरण हे हिअरिंगला आहे आणि आज साक्षीदार नंबर 2 अशोक सायकर यांची उलट तपासणी होणार होती, परंतु आजच्या दिवशी आम्ही हे जे बेल बॉन्ड संदर्भात जो आहे जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले आणि आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. तर आम्हाला सदरचं प्रकरण जे आहे हे जलद गतीने आमच्या भिवंडी न्यायालयामध्ये सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भिवंडी न्यायालयामध्ये हे जलद गतीने सुरू आहे. भारताच्या प्रत्येक न्यायालयामध्ये MPMLAच्या केसेस सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर चालले पाहिजे. त्याप्रमाणे आमचे भिवंडीचे जे न्यायाधीश आहेत कोळसे साहेब हे जलद गतीने सदरची केस चालवित आहेत आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. कधीपर्यंत कधी अच्छा हा विचार पुढची सुनावणी पुढची सुनावणी कधी आहे आणि पुढची सुनावणी जी आहे ती आमची जी लिगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लिगल टीमबरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत आणि लवकरात लवकर सदरचे प्रकरण आम्ही चालवित आहोत. भिवंडी न्यायालय देखील चालवित आहे सदरची केस आणि आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे, अटूट विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास है. हिंदी में बता दीजिए आज राहुल गांधी कोर्ट में आए थे, कितने बजे आए थे, क्या कुछ हुआ? ये जो मुकदमा है ये मानहानि का मुकदमा है. भिवंडी के एक RSS कार्यकर्ता ने मानहानि का मुकदमा राहुल जी के ऊपर पेश किया था. ये मुकदमा हियरिंग के लिए पाठवड़ मैटर